एक महत्त्वाची बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर पालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब झाल्याची चर्चा आहे। गेल्या 24 तासांपासून या उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नाहीये। मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उमेदवारांचं अपहरण केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। गेली 2-3 दिवसापासून आमच्या जसे कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, काही ठिकाणी दमदाटी केली जाते, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ही निवडणूक लढू नका असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिले जात आहेत। याबाबत माननीय निरीक्षक साहेबांना आम्ही विनंती केलेली की आमच्या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण लवकरात लवकर या ठिकाणी तपास करून ही लोकशाही दाबण्याचंच काम या विरोधकांकडून या ठिकाणी चाललेलं आहे। तरी आम्ही आमचे पोलीस बांधवांना या ठिकाणी विनंती की आमचे जे कॅन्डिडेट या ठिकाणी बेपत्ता आहे याबाबत आपण लवकर तपास करावा। आणि आता बातमी धुळ्यामधून आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची आणखी एक जागा बिनविरोध आली आहे। भाजपच्या महिला उमेदवार सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे।